तुम्हाला काय हवंय? मला आय नी तू पल्लू हाय माझी बेस्ट फ्रेंड पल्लवी. ओके येतो मम्मी. बाय. हाय. कोण होता तू हँडसम? अगं इथे नवीन राहायला आलेत ते सगळं जाऊ दे. तू आधी मग सांगते मी तुला. तेव्हाची वाट बघत होती कधी एकदा तू येतेस आणि मी तुला सगळं सांगते. एक मिनिट आता मला नीट सांग काकूंनी नक्की काय गोंधळ घातलाय? तेच नेहमीच नवीन काय असणार माझ्या लग्नाचं. पल्लू तुला माहितीये या वेळेला आईने कोल्हापूरचं स्थळ बघितलंय माझ्यासाठी. कोल्हापूर? येस कोल्हापूर. पल्लू मला लग्न करून कोल्हापुरात नाही जायचंय. प्लीज 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 डू समथिंग. नीतू कशात काकू? मी बरी आहे तू जरा इथे. ही इथे कशाला टपकलीये? अगं मला भेटायला आली आहे ती आई आणि त्यात नवीन काय? तिला ना आत्ताच्या आत्ता इथून कटव कारण तुला बघायला येणारा मुलगा कोल्हापूरवरून येणार आहे कॅलिफोर्नियावरून नाही कळलं? झालं कर. काय विचार कर एक मिनिट थांब जरा. तो कोल्हापूर वरून येणार आहे ना? आयडिया. तुला कळत नाही का? अरे तुझ्या ताईला बघायलाच मुलगा येणार आहे. ताईला बघायला येणार आहे ना का फुलं बघायला येणार आहे? कशाला त्या फ्लॉवर पॉट मध्ये फुलं? रिकामा फ्लॉवर पॉट कसा दिसतो? ठीक आहे ना मग लपवतो ना. मला फुलं आवडत नाही तर मी फुलं आणणार नाही. पॉलिसी सांग ना. एक सेकंद मला हे अजिबात पटलेलं नाहीये तुझं. अगं असं कसं आशा तू बघण्याचा कार्यक्रम ठरवलास? तो काय वर्ल्ड कप आहे का 4 वर्षापूर्वीच ठरवायला? अगं पण एक मिनिट मॅरेज ब्युरोतून फोन आला मला की मुलाला मुलगी बघायची आहे. येऊ का चालेल का? म्हटलं हो चालेल आणि कार्यक्रम ठरवून टाकला. त्यात काय एवढं? अगं बसा नीतू अगं झालीस की नाही तयार? ये लवकर. काय नाही ही पोरगी ना तू काय बघत बसला? जा ना फुलं आण ना. अहो पण अगं हे काय? अगं तुला बघायला मुलगा येतोय आणि तू जीन्स आणि टी शर्ट मध्ये. काकू अहो असं काय करताय? मग ती काय बुरखा घालणार का? आणि तिला बघायला येणारा मुलगा अरब आहे का? तू मध्ये मध्ये बोलू नको पल्लवी. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला हवंय की नाही की त्या मुलाने हिला पसंत करावं? मग राहू देत नाही हेच कपडे. हे बघा जो मुलगा येणार आहे त्याला आपली नीतू जशी आहे तशीच आवडायला हवी की नाही? तसंही लग्नानंतर काही घरी त्याच्या एकदम साडी नेसून थोडीच वावरणार आहे रोज. एकदम बरोबर तुझं म्हणणं पटतंय मला. काय पटतंय? तो मुलगा जर घरी चड्डी बनियन घालणारा असेल तर तो काय मुलीला बघायला चड्डी बनियन घालून येणार आहे? बापरे काकू भडकलेत माझं काही खरं नाही. कधी येणार आहे हे कोल्हापुरी ठसका? आपलंच घर समजू. असं बसलं तर चालेल का? कसं वाटलं घर आमचं? घर का मस्त. आमच्या मुलीने केले इंटिरियर डिझाईन. एकटेच आलात? हो तुम्ही आधी सांगितलं असतं ना तर आपण कोल्हापूरहून अख्खा मोर्चा घेऊन आलो असतो. आपल्या एका हाकेवर 1000 जण उभे राहतात. बरं आई वडील काय करतात? वडिलांची शेती आहे खूप मोठी. लांब लांब उसाचे मळेत. रगड पैसा कमवतात आणि आई उडवते. अहो म्हणजे श्रीमंत घराणे. लहानपणापासूनच. आपण कधी गरिबी बघितलीच नाही ना. अहो कशाला बघायची? आहे काय त्या गरिबीत? मी काय म्हणते शिक्षण किती झालं? बघा मी पण कसे मूर्खासारखे प्रश्न विचारते ना. आता एवढी श्रीमंती म्हटल्यावर कशाला असे वाह्यात प्रश्न विचारायचं नाही का? आपण तुम्ही मला एवढे प्रश्न काय विचारताय? हे काय पुण्याची एम्बसी आहे का काय? नाही तुमची काहीतरी माहिती असायला हवी ना म्हणून. तुम्ही पॉलिसी काढली? भावंड किती असं विचारायचे त्यांना. मला एक बहीण आहे मोठी अमरावतीला दिले. खासदार आहे आधी. खासदार आहे? वा 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 वा. तुम्ही नेमकं काय करता? म्हणजे वडिलांची शेती सांभाळता का दुसरं काही? नाही शेती बीती मध्ये आपल्याला काय बी इंटरेस्ट नाही बघा. त्याच्यासाठी माणसं डेव्हलप की घरी. आपल्याला ना या शेतीमध्ये आपलं करिअर करायचंय.
अगो बाई, अहो म्हणजे लग्नानंतर रोज भेट होणार. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा? हा मला वाटतं तिकडे चालू करताय मला जायला अहो पाहिजे. कुठे चाललात? अहो गैरसमज वगैरे काही नाही. हे बघ, मला मान्य आहे तुम्हाला हे असे कांदे पोहे वगैरे असा कार्यक्रम करायला नाही आवडत. आपण नको करूया ना, काही हरकत नाही, नको करूया. हे बघा, तुम्ही आणि नीतू एकमेकांशी बोला निवांत, हा, आणि मग ठरवा काय ते. काय नाही, नीतू 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 ये खाली, ये बाळा, ये. ही माझी मुलगी नीतू. माझी अशी का करायली खुळावानी? आजार बिजार आहे का काय हिला? नाही नाही, लाजते लाजते. ही अशी चहा घेणार तुम्ही स्वामी, किंवा मग कॉफी? लिंबू पाणी पण आणू शकते मी. नाही म्हणजे रात्रीचं हँगओव्हर उतरलं नसेल ना. ईश्वर, फारच बोलले की काय मी? अशी का बोलते ही? नीतू काय झालं तुला? कशी काय करते? तूच तर म्हणाली होतीस कोल्हापूरवरून मुलगा येणार आहे मला पाहायला, मग त्यांनी मला पसंत करावं म्हणून त्याच्यासमोर लाजायचे. तिला लावणी करायला नाही सांगितलीस? नीतू जा ना त्याच्याबरोबर गप्पा मार ना निवांत. अहो. जा जा जा, जा. अहो नाही मला नाही द्यायचं. अहो, पुढे पुढे आता आपल्या नीतूचं नक्की लग्न ठरणार. हे बघा, तुम्ही जे कोणी असाल, अगदी कोल्हापूरचे संस्थानिक असाल, तरी तुमच्याशी लग्न करण्यात आय एम नॉट इंटरेस्टेड. आणि असतील तुमचे उसाचे मळे वगैरे, पण तुमच्या उसात मला अजिबात रस नाहीये. हो ताई, काय? मला पण तुमच्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही. मग फक्त मला बघायला ऑल द वे कोल्हापूरहून तुम्ही आलात का? आता तुम्हाला बघायला मी कोल्हापूरहून येणार वय? आमच्या कोल्हापुरात बघण्यासारख्या का मुलीच नाही का? माफ करा ताई, आई, पण तुमच्यापेक्षा फार सुंदर सुंदर मुली आहेत आमच्या कोल्हापुरात. आणि हा, हे सगळं ना तुमच्या आईच्या गैरसमजामुळे झालंय. काय? म्हणजे कोल्हापुरातून इथं मी मुलगी बघायला आलोच नाही. इथं माझा मित्र राहतो ऋषिकेश तिळवळकर, त्याला भेटायला आलोय. ओ, तुम्ही ऋषीचे फ्रेंड आहात तर? म्हणजे तुम्ही ऋषाला ओळखता वय? हा, इतक्यातच ओळख झाली. हा, हे लय झाल झालं बघा. हो, त्याचाच पत्ता शोधत आलो होतो मी. तुमच्या आईने तोंडात पेढा गोमला आणि हा सगळा घोटाळा घडला. सॉरी ते आई. प्लीज तुम्ही जायच्या आधी फक्त एक काम कराल, जाता जाता या लग्नाला नकार देऊन जा ना प्लीज. प्लीज एवढं कराल माझ्यासाठी? नकार ना देऊ की झाक नकार देऊ? माझ्या बापाने 1000 तोळा आणली होती, त्यांना नकार दिला तर अजून एक नकार देऊ की? तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही ना रडण्याची ऍक्टिंग करा. काय? काय ग? काय झालं? कोल्हापूरहून मुलगा येणार होता ना? हो, आलाय की वरती. नाही, म्हणजे त्याचा फोन होता. त्याचा फोन होता? हो, तो आज नाही येणार आहे. अगं मग वरती येतो कोण आहे? हा भामटाय, नक्कीच भामटाय. हा बनेल तो बघाला भामटा. काय टाइमपास लावलाय तुम्ही? अशी का मुलगी असते का? रंग नाही, रूप नाही, बोलायला आणि पाणी, माझा इन्सल्ट करायला बोलतो मी इथे. मी तर हिला माझ्या घरी म्हशी धुवायला पण ठेवणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हिला एखाद्या जगात बांधून त्याचं आयुष्य बरबाद करण्यापेक्षा हिला हिरी ढकलून द्या. पुण्य कमाल तुम्ही. वाटल्यास हिर मी घालून देतो ना तुम्हाला. हिर मी घालून देतो. फार बोललास नाही. गुड मॉर्निंग मॅम. मिस्टर तिळगुळकर, तुम्हाला आज संध्याकाळी एका सिनेमाच्या प्रीमियर साठी जायचंय. ओके? आज संध्याकाळी? पण कसं? तू कुठे निघालास? स्वप्नपूर्तीचा आनंद घ्या. म्हणजे काय? गेले काही वर्ष जे स्वप्न मी डेस्परेटली बघतोय ना सुमित, ते आज कदाचित पूर्ण होणार. मिस्टर तिळगुळकर कुठे आहेत आता? माका माहिती आहे ते खायच्या डॉक्टरकडे गेलेत ते.